Hello friends, we are dealing with the study of muscular tissue. The third type of tissue is muscular tissue. What is the types, structure and function? याची आज आपण माहिती घेणार आहोत. तर हा ऊतींचा तिसरा प्रकार आहे, त्याला मस्क्युलर टिश्यू असं म्हणतात. आणि या टिश्यूचं ओरिजिन, मस्क्युलर टिश्यू आर डिराइव्ड फ्रॉम एम्ब्रियोनिक mesoderm. This origin, they are mesodermal in origin. Muscular tissue derived from embryonic mesoderm, hence its origin is mesodermal. Okay, and this muscular tissue, it consists of cells. The cells of muscular tissue, shape of cell of muscular tissue, it is elongated. See here, the shape of muscular tissue, it is elongated. मी एवढ्याच भागाला एनलार्ज करून दाखवतो. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणा, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मस्क्युलर टिश्यू. ठीक आहे. तर याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय येतात? एक येतं ते म्हणजे शेप ऑफ सेल. द शेप ऑफ मस्क्युलर टिश्यू, इट इज elongated. It is elongated, and the individual muscle cell is known as muscle fiber. मस्क्युलर टिश्यू मधल्या सेलला मसल फायबर असं म्हणतात. इट इज ऑल्सो नोन एज मायोफायबर. व्हॉट इज द टर्म? मायोफायबर or muscle fiber is the term for muscle cell. Second point, it is the cytoplasm. The cytoplasm of muscle cell is known as sarcoplasm. या ठिकाणी बघा, हे इंडिव्हिज्युअल सेल दाखवलेली आहे. या ठिकाणी मी हे 4 मसल फायबर काढलेले आहेत. जर द मसल फायबर्स. ओके, काय म्हणतो आपण त्याला? तिला म्हणतो मायो फायबर. ठीक आहे. आणि मग आता या ठिकाणी हे जे मायो फायबर आहे, या मायो फायबर मध्ये असलेल्या सायटोप्लाझमला सार्कोप्लाझम असं म्हणतात. ते आतमध्ये काय आहे? इट इज द सार्कोप्लाझम. ऍज द सायटोप्लाझम, it is the protoplasm present in the cell. Similarly, the term is the cytoplasm of muscle cell is known as sarcoplasm. And this sarcoplasm is surrounded by, the sarcoplasm is bounded by, it is, the sarcoplasm is delimited by the membrane. It is known as sarcolemma. ज्याप्रमाणे पेशीच्या सभोवताली असलेल्या आवरणाला सेल मेम्ब्रेन असं म्हणतात. सायटोप्लाझम इज सराउंडेड बाय सेल मेम्ब्रेन इन एनिमल सेल. इन अ सिमिलर मॅनर द सार्कोप्लाझम ऑफ मसल फायबर इज सराउंडेड बाय द मेम्ब्रेन. इट इज नोन एज सार्कोलेमा. तर ही आली पुढची टर्म. आता या सार्कोप्लाझम मध्ये, या सार्कोप्लाझम मध्ये, या मायो फायबर मध्ये, मसल फायबर मध्ये नंबर ऑफ न्यूक्लियाय किती असतात? तर त्या सेलच्या प्रकारावर अवलंबून असतात. द मायो फायबर मे बी युनिन्यूक्लिएट और इट मे बी मल्टीन्यूक्लिएट. द नंबर ऑफ न्यूक्लियाय प्रेझेंट इन द इंडिव्हिज्युअल मसल फायबर इज आयदर 1 or many. Thus, number of nuclei it varies. Then the number of nuclei is either 1 or many. In the sarcoplasm,
in the sarcoplasm, it consists of contractile fibrils. Sarcoplasm of muscle fiber, it consists of contractile fibrils. They are known as myofibril. काय term आहे? Myofibrils are the contractile fibrils present in the sarcoplasm. Okay, and these myofibrils, they are made up of, see here, these are the myofibrils. These are the myofibrils. The myofibrils consist of contractile protein. It is the actin and myosin. मायोफायब्रिल मध्ये असलेल्या कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीनचे काय नाव आहे? ॲक्टिन आणि मायोसिन. द मसल फायबर इज इनर्व्हेटेड बाय ब्लड सप्लाय. मस्क्युलर टिश्यू आर व्हॅस्क्युलर. मस्क्युलर ऊतींना ब्लड सप्लाय असतो. त्याचप्रमाणे मस्क्युलर टिश्यू आर इनर्व्हेटेड बाय नर्व फायबर. मस्क्युलर टिश्यूला न्यूरॉन्स जोडलेले असतात. मस्क्युलर टिश्यूला न्यूरॉन्स जोडलेले असतात. मस्क्युलर टिश्यू आर इनर्व्हेटेड बाय न्यूरॉन्स. ओके. मस्क्युलर टिश्यू consists of large number of mitochondria. Number of mitochondria present in muscular tissue are large, and as the muscular tissue are innervated by the neuron from the CNS, the motor impulses are sent to the muscle. Okay, and depending on that motor impulse, the muscles contract. सामान्यपणे नॉर्मल स्टेटला मसल ही रिलॅक्स असते. पण जेव्हा मसल्सला स्टिम्युलस मिळतो, ऑन गेटिंग द स्टिम्युलस, ओके, कोणती क्रिया? मसल्सला जेव्हा स्टिम्युलस मिळतो, ओके, तो स्टिम्युलस मिळाल्यानंतर त्या मसल्सची लांबी कमी होते, मसल्स कॉन्ट्रॅक्ट होते आणि परिणामी मसल्सची लांबी कमी होते. काय सांगतोय मी? मसल्स कॉन्ट्रॅक्ट अँड इट्स लेंथ डिक्रीजेस आफ्टर गेटिंग द स्टिम्युलस. स्टिम्युलस मिळाल्यानंतर मसल्स या कॉन्ट्रॅक्ट होतात आणि त्या मसल्सची लांबी कमी होते. हे झालं मस्क्युलर टिश्यूचे कॅरेक्टरिस्टिक्स. याच्यावर प्रश्न या प्रकारे येऊ शकतो की राईट नोट ऑन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मस्क्युलर टिश्यू. तर हे 9 ते 10 मुद्दे या ठिकाणी येतात. याचं मी थोडक्यात रिवायू करतो आणि पुढच्या भागाकडे जातो. काय माहिती येते? एक माहिती येते ओरिजिन ऑफ मस्क्युलर टिश्यू, मिझोडर्मल. त्याच्यानंतर प्रत्येक मसल सेलला काय म्हणतात? मसल फायबरला काय म्हणतात? इट इज नोन एज मसल फायबर किंवा मायोफायबर. इंडिव्हिज्युअल मसल सेल, मायोफायबर और मसल फायबर. त्यानंतर या मसल फायबरचा शेप, इट इज इलॉंगेटेड. द सायटोप्लाझम ऑफ मसल सेल इज नोन एज सार्कोप्लाझम. ओके, and the sarcoplasm is surrounded by cell membrane. मसलच्या बाहेर असणारी मेम्ब्रेन, इट इज नोन एज सार्कोलेमा. या सार्कोलेमा मध्ये काय असतं? सार्कोलेमा कंसिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ कॉन्ट्रॅक्टाइल फायब्रिल. दे आर नोन एज मायोफायब्रिल. अँड द मायोफायब्रिल कंसिस्ट ऑफ कॉन्ट्रॅक्टाइल प्रोटीन. दे आर ॲक्टिन अँड मायोसिन. कॉन्ट्रॅक्टाइल प्रोटीन, ॲक्टिन अँड मायोसिन. Number of nuclei present in the sarcoplasm of muscle fiber, muscle cell. It is known as the number of nuclei. They are either one or many. One or several nuclei are present, and the muscular tissue, they are vascular. They are supplied by blood. They are innervated by nerve fiber. Muscular tissue consists of large number of mitochondria. आणि या मस्क्युलर टिश्यू
ला जेव्हा स्टिम्युलस मिळतो, स्टिम्युलस मिळाल्यानंतर ती मस्क्युलर टिश्यू कॉन्ट्रॅक्ट होते आणि कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे तिची लांबी कमी होते. ऑन गेटिंग द स्टिम्युलस द मस्क्युलर टिश्यू they gets contracted and its length decreases. तर मसल्सचा प्रकार कोणता आहे यावरून त्या मसल फायबरचा जी आकार आहे, शेप आहे, तो वेगवेगळा असू शकतो. आणि मसल्सचा कोणता प्रकार आहे यावरून मसलचं लोकेशन काय आहे, मसल्स बॉडीमध्ये कोणत्या ठिकाणी असतात, यावरून मसल्सचे 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार स्केलेटल मसल्स. देर आर 3 सबटाइप्स ऑफ मसल्स. द फर्स्ट सबटाइप इट इज द स्केलेटल मसल्स. जे स्नायू हाडांना जोडलेले असतात. मसल्स अटॅच्ड टू द बोन्स आर नोन ॲज स्केलेटल मसल्स. मग बायसेप्स, ट्रायसेप्स, मांडीमध्ये असणारे, शँक रिजनमध्ये असणारे, थाय रिजनमध्ये असणारे, बरं का, थोरॅक्सवर असणारे, ॲबडॉमनवर असणारे जे मसल्स बोन्सवर असतात, मसल्स अटॅच टू द बोन्स, दे आर नोन ॲज स्केलेटल मसल्स. हा पहिला प्रकार. दुसरा प्रकार स्मूथ मसल्स. मसल्सचा दुसरा प्रकार म्हणजे स्मूथ मसल्स. स्मूथ मसल्स. Smooth. They are also known as visceral muscles. जे स्नायू विसरल ऑर्गन मध्ये असतात अशा स्नायूंना विसरल मसल्स असं म्हणतात किंवा अशा स्नायूंना स्मूथ मसल्स असं म्हणतात. हा झाला दुसरा प्रकार, स्मूथ मसल्स. आणि तिसरा प्रकार कार्डियक मसल्स. कार्डियक मसल्स दॅट प्रेझेंट इन द हार्ट. हार्टच्या मिडल लाईन मध्ये असणाऱ्या, मिडल वॉल मध्ये असणाऱ्या मायोकार्डियम. इट इज द मिडल लेयर ऑफ हार्ट, मिडल वॉल ऑफ हार्ट दॅट शोज द कॉन्ट्रॅक्शन. दस द प्रॉपर्टी ऑफ द मसल इट इज कॉन्ट्रॅक्टेबिलिटी. स्टिम्युलस मिळाल्यावरती मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात आणि मग त्या मसल्सचे 3 प्रकार कशावरनं पडलेले आहेत तर मसल्सचं लोकेशन काय आहे, आपल्या बॉडीमध्ये या मसल्स कुठे असतात. हाडांवर जोडलेल्या, हाडांवर असणाऱ्या स्केलेटल मसल, विसरल ऑर्गन मध्ये असणाऱ्या, मग याच्यामध्ये इसॉफेगस, स्टमक, इंटेस्टाइन, युरिनरी ब्लॅडर, युरेथ्रा, युरेटर, ब्लड व्हेसल. ठीक आहे. तर या ऑर्गन मध्ये असणाऱ्या म्हणजे विसरल ऑर्गन मध्ये असणाऱ्या मसल्सला म्हणतात विसरल मसल्स ऑर ऑल्सो नोन ॲज स्मूथ मसल्स. आणि तिसरा प्रकार आहे कार्डियक मसल्स. मसल्स that present in the heart, that are present in the myocardium of heart is known as cardiac muscles. आपण आज या मस्क्युलर टिश्यू पैकी स्केलेटल मसल्सचा अभ्यास करू. कोणता अभ्यास करायचा आपल्याला आज? आज आपल्याला स्केलेटल मसल्सचा अभ्यास करायचा आहे. वी विल स्टडी द स्केलेटल मसल्स. त्याच्यामुळे हे 2 प्रकाराची नावं मी काढून टाकतो. आपण हे 2 प्रकार नंतर बघू. तर आपण या पहिल्या प्रकाराला सुरुवात करू. पहिला प्रकार आहे इट इज द स्केलेटल मसल्स. लोकेशन. मसल्स बॉडीमध्ये कुठे असतात? दे आर फाउंड अटॅच्ड टू द बोन्स. Attached to the bones, they are known as skeletal muscles. The skeletal muscle consists of large number of fasciculi. काय असतं या मसल्स मध्ये? या मसल्स मध्ये असतात असंख्य फॅसिक्युलाय असतात. बघा या ठिकाणी फिगर काढतो आता मी. स्केलेटल मसल कंसिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ फॅसिक्युलाय. या फिगरला आपण जाऊ बघूयात.
इट कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ फॅसिक्युलाय. बघा या ठिकाणी मी 1 2 3 4 5 6 7 गोल काढलेले आहेत. These are the red colored 1 2 3 4 5 6 and 7. These are the fasciculi. एक प्राथमिक या ठिकाणी फिगर मध्ये दाखवलेले आहे. स्केलेटल मसल कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ फॅसिक्युलाय. ओके, and these fasciculi are covered by connective tissue sheath. See here, it is the connective tissue sheath that surrounds the fasciculi, that covers the fasciculi. It is known as epimysium. What is epimysium? प्रश्न जाऊ शकतो एका मार्गासाठी. What is epimysium? Epimysium is the connective tissue sheath that surrounds the fasciculi. एवढंही उत्तर चालेल. किंवा मग व्याख्या सांगू शकतो आपण. एक skeletal muscle consists of large number of fasciculi which are covered by connective tissue sheath. It is known as epimysium. ही एक टर्म आली. दुसरी झाली फॅसिक्युलाय. आता या एका फॅसिक्युलायच्या सभोवताली इंडिव्हिज्युअल फॅसिक्युलस इज कव्हर्ड बाय अ लेयर, इज कव्हर्ड बाय अ मेम्ब्रेन. दॅट मेम्ब्रेन इज नोन एज पेरिमायसियम. बघा हे झालं एक पेरिमायसियम. ठीक आहे, हे दुसरं पेरिमायसियम, हे तिसरं. These are the white colored covering shown here. It is the perimysium that surrounds the individual fasciculi. Individual fasciculus. अनेक फॅसिक्युलरच्या सभोवताली इपिमायसियम, एका फॅसिक्युलरच्या सभोवताली पेरिमायसियम. आता या फॅसिक्युलस मध्ये काय असतं, तर या फॅसिक्युलस मध्ये इट कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ muscle cell. It is known as muscle fiber or myofiber. ही टर्म यापूर्वी आलेली आहे. ते मसल सेलला काय म्हणतात? मसल सेल इज नोन एज मसल फायबर और मायोफायबर. Many myofibers are present in each fasciculus. So general form is used here, and these are the small dot structure I have shown. These are the myofibers. तर या ठिकाणी बघा आता ह्या 3 टर्म आलेल्या आहेत. एक टर्म आली फॅसिक्युलस, दुसरी इपिमायसियम, तिसरी पेरिमायसियम. आज आलेले हे 3 नवीन शब्द. आता आपण या ठिकाणी एका इंडिव्हिज्युअल मसल फायबरचा, इंडिव्हिज्युअल मायोफायबरचा अभ्यास करू. ठीक आहे. ईच मसल फायबर स्ट्रक्चर, इंडिव्हिज्युअल मसल फायबर, इट कन्सिस्ट ऑफ मेनी न्यूक्लियाय. आता आपण काय सांगितलं की मसल्सचा कोणता प्रकार आहे, यावरून नंबर ऑफ न्यूक्लियाय आयदर 1 or several. Smooth muscle, it is uninucleate. Cardiac muscle is uninucleate, but skeletal muscle is multinucleate. बघा या ठिकाणी these are the many nuclei. Okay. Skeletal muscle fiber, it consists of several nuclei. आणि मग याला टर्म आहे. काय टर्म आहे? ॲनिमल सेल मध्ये जर अनेक न्यूक्लियाय असतील, if there are many nuclei in animal cell, it is known as syncytial cell. The cell is known as syncytial. Syncytial. बघा फायबर कसा आहे. आता हा फायबर कसा आहे? The muscle fiber, skeletal muscle fiber is syncytial, means it consists of several nuclei. मग परत तीच टर्म बघा. सेल मेम्ब्रेन ऑफ स्केलेटल मसल फायबर इज नोन एज सार्कोलेमा, अँड सार्कोलेमा एन्क्लोजेस द सायटोप्लाझम. इट इज नोन एज सार्कोप्लाझम. ही टर्म या ठिकाणी येते. आता या सार्कोप्लाझम मध्ये काय असतं?
sarcoplasm consists of the sarcoplasm consists of several, it consists of many parallelly arranged myofibril. They are myofibril. Okay, and due to that large number of parallelly arranged myofibril, the nucleus in skeletal muscle, it is shifted towards the periphery. Nucleus, it is not central or basal. In skeletal muscle fiber, due to presence of this large number of myofibril, the nucleus is shifted towards the periphery. Each myofibril, बघा या ठिकाणी एक दाखवलेला आहे. पुढची फिगर, each myofibril consists of, ठीक आहे, या फिगरला मी एनलार्ज करतो. each myofibril, या ठिकाणी दाखवलं हे एक मायोफायब्रिल आहे. काय असतं त्याच्यामध्ये? इट कन्सिस्ट ऑफ रिपीटेड कॉन्ट्रॅक्टाईल युनिट ऑफ मसल फायबर. each myofibril is made up of repeated functional unit. कोणते युनिट म्हटले त्याला? They are functional unit. These are the functional unit. Repeated, they are many. They occur one after another. Many or repeated functional unit of myofibril. It is known as sarcomere. काय टर्म आहे? It is known as sarcomere. हे एक या ठिकाणी दाखवलेलं आहे sarcomere. What is sarcomere? Sarcomere is, it is the functional unit of skeletal muscle. Okay. प्रश्न जाईल एक मार्कासाठी. What is sarcomere? Sarcomere is functional unit of skeletal muscle fiber. It is known as sarcomere. आता हे sarcomere कसं असतं याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे आपण काय काय बघितलं आतापर्यंत? एक बघितलं मायो फायबर, ठीक आहे. त्या मायो फायबर मध्ये किंवा मसल फायबर मध्ये असणार आपण काय बघत आहोत? मायोफायब्रिल बघत आहोत. मायोफायब्रिल. ओके. आणि मग या मायोफायब्रिल मध्ये काय असतं? मायोफायब्रिल मध्ये असतं रिपीटेड युनिट, फंक्शनल युनिट. इट इज द सार्कोमियर. आता आपल्याला या सार्कोमियरचा अभ्यास करायचा आहे की सार्कोमियर कसं असतं. ओके. तर या सार्कोमियर दोन झेड लाईनच्या मधला भाग म्हणजे सार्कोमियर. या ठिकाणी पहिली फिगर काय दाखवत आहे? फिगर काय दाखवत आहे? ती पहिली फिगर. आणि आपण त्याच्याकडे पुन्हा येऊ. ही फिगर दुसरी. तर या ठिकाणी बघा लेबलिंग आहे झेड लाईन, लेबलिंग आहे झेड लाईन. तर दोन झेड लाईनच्या मध्ये जो पार्ट असतो इन बिटवीन द टू लाईन, इन द ऍडजसंट टू लाईन, एका नंतर एक येणाऱ्या दोन लाईन मधला, म्हणजेच बिटवीन टू झेड लाईन मध्ये जो पार्ट असतो इट इज नोन ॲज सार्कोमियर. ठीक आहे. आय विल गो लाईक द टेक्स्ट बुक. काय म्हणतो तो? ईच सार्कोमियर हॅज डार्क बँड. ओके. इट कन्सिस्ट ऑफ अ डार्क बँड. आता हा डार्क बँड का दिसतो? हा डार्क बँड कुठे असतो? तर हा डार्क बँड मध्यभागी असतो. सेकंड फिगर बघा. हा जो एवढा पार्ट आहे इट इज नोन ॲज डार्क बँड. जो या ठिकाणी मला दिसत आहे हा एवढा भाग. ठीक आहे. बघा इथून इथपर्यंतचा डार्क बँड इट इज ऑल्सो नोन ॲज ए बँड. ओके. आणि हा या डार्क कुठे असतो डार्क बँड? डार्क बँड हा सार्कोमियरच्या मध्ये असतो. ओके. डार्क बँड ऑल्सो नोन ॲज द ॲनिसोट्रॉपिक बँड और ए बँड. याला ए बँड म्हणतात किंवा याला शब्द आहे ॲनिसोट्रॉपिक बँड. या बँड मधून लाईट पास होऊ शकत नाही. ओके. सो इट अपीयर्स
dark, and due to its appearance it is known as dark band or anisotropic band मध्यभागी असतो. आणि ह्या डार्क बँडच्या मध्ये काय असतं, या डार्क बँडच्या सेंटरला असतो लाईट एरिया असतो. इट इज नोन एज द एच झोन. एच झोन इट इज प्रेझेंट इन द सेंटर ऑफ द डार्क बँड. इट इज द लाईट एरिया. आणि या एच झोनच्या मध्यभागी असते एम लाईन. इन द सेंटर ऑफ एच झोन इट कन्सिस्ट ऑफ एम लाईन. काय माहिती आली? माहिती काय आली की सार्कोमियर मध्ये असतो, सेंटरला काय असतो, मध्यभागी काय असतो, डार्क बँड असतो. त्यातनं लाईट पास होत नाही. सो इट इज नोन एज डार्क बँड, ऑल्सो नोन एज ॲनिसोट्रॉपिक बँड. या डार्क बँडच्या मध्यभागी असतो एच झोन. इट इज द लाईट एरिया. बघा, इट इज द लाईट एरिया प्रेझेंट इन द मिडल ऑफ dark band. It is known as the H zone, and in the center of H zone it consists of M line. याच्या सेंटरला असते M line. H zone it is also known as the Hensen's zone. काय टर्म आहे? H zone, that is Hensen's zone or H zone. हा झाला या डार्क बँडच्या मध्यभागी असणारा. ठीक आहे. आता या डार्क बँडच्या दोन्ही बाजूला ऑन आयदर साइड ऑफ डार्क बँड, ठीक आहे, ऑन आयदर साइड ऑफ डार्क बँड काय असतं, जेव्हा तिथे असतात लाईट बँड. ऑन आयदर साइड ऑफ डार्क बँड. बघा इथून आता इकडे बघा, इथून इकडे बघा, इथं काय दिले मी? आय दिले. आय बँड ऍज द लाईट पासेस it appears light. It is known as isotropic band. I band ला काय म्हणतात? I band is known as isotropic band. ठीक आहे. हा एवढा भाग, त्याच्यानंतर हा इकडे असलेला हा भाग, म्हणजे ऑन आयदर साइड ऑफ डार्क बँड इट शोज द लाईट बँड. आता मी लाईट बँड थोडं वाढवतो, पुस्तकातल्या फिगरला थोडं वाढवतो. बघा इकडे याला इकडे हे बघा. ठीक आहे. आता हा एवढा काय आहे? आय बँड और एल बँड. इट इज द डार्क बँड और ए बँड. आणि इकडे परत पुन्हा आता आय बँड और लाईट बँड. म्हणजे दोन लाईट बँडच्या मध्ये असतो डार्क बँड. ओके. म्हणजे लाईट बँड, डार्क बँड, लाईट बँड, डार्क बँड. या प्रकारे बँडिंग पॅटर्न हा स्केलेटल मसल वरती असतो. ओके. तर ऑन आयदर साइड ऑफ ए बँड आर द लाईट बँड. ओके. इट इज ऑल्सो नोन एज द आय बँड और आयसोट्रॉपिक बँड. आता या दोन बँडच्या मध्ये काय असतं? या बँडच्या मध्ये हे अशा प्रकारे काय दिसतात? तर जो लाईट बँड असतो, या लाईट बँड मध्ये असतं प्रोटीन फिलामेंट. बघा, हा जो लाईट बँड असतो याच्यामध्ये असतं प्रोटीन फिलामेंट. इट कन्सिस्ट ऑफ ऍक्टिन फिलामेंट. द लाईट बँड और आय बँड इट कन्सिस्ट ऑफ द फिलामेंट. these are thin filament. They are thin and they are made up of protein actin. Actin filament or thin filament are present in light band. Okay. These are the actin filament. These are the actin filament. These are the light and they are thin. So I have shown these by the small line. जसं डार्क किंवा मोठी लाईन काढली नाही. आता ए बँड बघा किंवा डार्क बँड बघा. Dark band consists of both type of filament, both type of protein. They are actin filament, actin filament, actin filament, actin filament, and myosin filament. Red color, myosin filament. Thus, in the dark band, in the A band, it consists of both thin filament and thick filament. Myosin filament are thick. ऍक्टिन फिलामेंट आर थिन. म्हणजे लाईट बँड मध्ये काय असतं? लाईट बँड मध्ये असतात थिन फिलामेंट मेड अप ऑफ प्रोटीन ऍक्टिन. तर
डार्क बँडमध्ये असतात दोन्ही फिलामेंट, थिन फिलामेंट अँड थिक फिलामेंट. थिन फिलामेंट आर मेड अप ऑफ ॲक्टिन अँड थिक फिलामेंट आर मेड अप ऑफ मायोसिन. ओके. द ॲडजसंट लाईट बँड्स आर सेपरेटेड बाय. ठीक आहे. आता मी तुम्हाला काय म्हणालो, हा एक लाईट बँड, ठीक आहे, त्याच्यानंतर हा एवढा डार्क बँड, पुन्हा हा लाईट बँड. आता लाईट बँडच्या बाजूला पुन्हा आहे लाईट बँड. म्हणजे दोन लाईट बँडच्या मध्ये किंवा एकाला एक लागून येणाऱ्या लाईट बँडच्या मध्ये ऍडजेसंट लाईट बँड इज सेपरेटेड बाय अ लाईन. इट इज नोन ॲज झेड लाईन. बघा या ठिकाणी दाखवलेली आहे झिगझॅग फॉर्म मध्ये. इट इज द झेड लाईन. सी हियर, it is the Z line between these two light band. This one, this second. Again, it is the Z line. It is present in the adjacent light band. What is the full form of Z line? Zhaskensky line. Okay, it is known as the Z line. Dark band and light band of neighboring myofibril, they correspond each other. कोणते बँड? लाईट बँड अँड डार्क बँड ऑन neighboring myofibril, they correspond each other, and due to such type of corresponding between the light and dark band of neighboring myofibril, the skeletal muscle, it shows the striated appearance. What is the appearance? The appearance of skeletal muscle is the striated. Striated म्हणजे काय? स्ट्रायशन्स असणाऱ्या, ज्याच्यावरती स्ट्रायशन अशा पट्ट्या आहेत. पट्ट्या कशा? मग डार्क बँड, लाईट बँड, डार्क बँड, लाईट बँड. इट अपियर इन द फॉर्म ऑफ स्ट्रायशन्स. ज्याप्रमाणे रस्त्यावर बघा झेब्रा क्रॉसिंग असते, ठीक आहे, आणि जर रस्ता जर ब्लॅक असेल तर त्याच्यावरती असे पट्टे लावलेले असतात रंगाचे, पिवळा किंवा पांढरा. पुढं मग काळा असेल त्याला गरज मारायची, कलर मारायची गरज नाही, कोणता जाईल. ओके. आणखी फिगर या प्रकारे काढतो मी. सपोज इट इज लाईट बँड, इट इज द डार्क बँड. अगेन light band, light band, light band, light band, and between light band, dark band, dark band. It is the giving appearance like striation. याला म्हणायचं striated appearance असणे. आता पिवळ्या कलर वापरला, थोडं एवढं स्पष्ट नाही होणार, ते कलर चेंज केला होता किंवा बघा या प्रकारे. आता आणखी मी striation ते चेंज करतो, ठीक आहे, या प्रकारे. लाईट बँड, लाईट बँड, लाईट बँड, लाईट बँड, लाईट बँड, लाईट बँड. मग तुम्ही म्हणाल डार्क बँड कुठे? डार्क बँड म्हणजे आपल्या बोर्डाचा कलर, ठीक आहे. आपल्या बोर्डाला जो कलर आहे तो आता काय झाला इथे बघा. लाईट बँड, डार्क बँड, लाईट बँड, डार्क बँड. अशा प्रकारचे जे डार्क आणि लाईट बँड आहेत ते ऍडजेसंट किंवा दोन मायोफायब्रिल जे असतात ते एकमेकांना या ठिकाणी जोडल्यासारखे दिसतात, आणि त्यामुळे जी रचना आहे इट इज गिव्हिंग द स्ट्रायटेड अपीअरन्स टू द स्केलेटल मसल. म्हणून नाव काय आहे याचं परत आता? स्केलेटल मसल्स आर ऑल्सो नोन ॲज स्ट्रायटेड मसल्स. दुसरं नाव स्केलेटल मसल्स, they are also known as striated muscles because it shows the presence of band in the form of light and dark band repeatedly, alternately. आता या मसल्स कशा प्रकारे कार्य करतात? तर स्केलेटल मसल्स ह्या व्हॉल्युंटरी आहेत. स्केलेटल मसल्स आर व्हॉल्युंटरी. व्हॉल्युंटरी म्हणजे आपल्या इच्छेप्रमाणे कार्य करतात. ओके. Skeletal muscles are voluntary. They obey our will power. Skeletal muscles ह्या आपल्या इच्छेप्रमाणे कार्य करतात. याला म्हणायचं व्हॉल्युंटरी मसल्स, कारण की या स्केलेटल मसल्सला न्यूरॉन जोडलेले असते
आणि ती न्यूरॉन त्या मसलला इम्पल्स पाठवते. मोटर इम्पल्स. बघा काय इम्पल्स आहे की घास आपण बकल ठेवला की लोअर जबड्यामध्ये असणारे मसल कॉन्ट्रॅक्ट होतात आणि मग आपण त्या घासाला चावायला सुरुवात करतो. घास चावण्याची क्रिया, लिहिण्याची क्रिया, पळण्याची क्रिया, बरोबर आहे, सकाळी झोपेतनं उठून बसण्याची क्रिया, झोपण्याची क्रिया, ज्या ज्या क्रिया आपल्या मेंदूद्वारे कंट्रोल होतात आणि ज्या आपल्या इच्छेप्रमाणे होऊ शकतात, दोज ॲक्टिव्हिटी दे आर अंडर द कंट्रोल ऑफ अवर विल पॉवर. दे आर नोन ॲज व्हॉल्युंटरी. दीज आर नोन ॲज व्हॉल्युंटरी ॲक्टिव्हिटी. ओके. मग मसलचं कार्य कसं आहे? मसल्स कॉन्ट्रॅक्ट, हे आपल्याला माहित आहे. कॉन्ट्रॅक्टेबिलिटी इट इज अ प्रॉपर्टी ऑफ मसल. मसल कॉन्ट्रॅक्ट आणि कॉन्ट्रॅक्शन कसं आहे? दे कॉन्ट्रॅक्ट क्विक. द कॉन्ट्रॅक्शन इज स्ट्रॉंग. मसल ह्या पटकन कॉन्ट्रॅक्ट होतात. कॉन्ट्रॅक्शन इज क्विक. स्टँड अप म्हणलं केलं की आपण उभा राहतो. ठीक आहे. मसल कॉन्ट्रॅक्शन इज क्विक, इट इज स्ट्रॉंग अँड इट इज व्हॉल्युंटरी कॉन्ट्रॅक्शन. कॉन्ट्रॅक्शन कसं आहे? व्हॉल्युंटरी आहे. आपल्या इच्छेप्रमाणे हे स्नायू कार्य करू शकतात. कार्डियक मसल आपल्या इच्छेप्रमाणे कार्य करत नाहीत. आपण आपल्या हार्टबीटला थांबवू शकत नाही. ठीक आहे. परंतु इन्स्पायरेशन आपण काही वेळ लांबवू शकतो. इन्स्पायरेशनची क्रिया आपण लांबवतो. बघा, श्वास धरून ठेवू शकतो 30 सेकंद, 20 सेकंद, एखादा मिनिट, पण पुन्हा ती प्रक्रिया सुरूच करावी लागते. ठीक आहे. म्हणजे श्वास मध्ये घेणे हे आपल्या इच्छेप्रमाणे आहे एका लिमिटपर्यंत, एक 20-30 सेकंद, एखाद्या मिनिटापर्यंत. श्वास मी घेतच नाही म्हणालो आता तर काय होईल? नाही का, श्वास घेतच नाही तर त्याचा परिणाम तुम्हाला माहित आहे काय होईल. तर म्हणजे मसल कशा प्रकारे कार्य करतात, फंक्शनिंग कशा आहे? ऑन गेटिंग द मोटर इम्पल्स द मसल कॉन्ट्रॅक्ट क्विक अँड स्ट्रॉंगर कॉन्ट्रॅक्शन as well as this contraction is voluntary. मग या मसलचं काय कार्य आहे? दिस मसल ब्रिंग्स अबाउट व्हॉल्युंटरी मुवमेंट ऑफ द बॉडी. व्हॉल्युंटरी मुवमेंट, आपल्या बॉडीच्या ज्या व्हॉल्युंटरी मुवमेंट आहेत, ज्या ऐच्छिक क्रिया आहेत. मग कोणत्या क्रिया? जेवणे, झोपणे, उठणे, बसणे, पळणे, पोहणे, सर्व प्रकारच्या शीघ्रच्या क्रिया की ज्याच्यामध्ये स्केलेटल मसल सहभाग आहे. लिहिणे, वाचणे असेल, मोठ्याने वाचणे, मनातले मनात नाही, प्रकट वाचन वगैरे. तर व्हॉल्युंटरी ज्या मुवमेंट आहेत, ऐच्छिक क्रियेमध्ये या स्नायूंचा सहभाग असतो. आणि मग आता या स्नायूंची अधिकची जी माहिती आहे, ठीक आहे, डिटेल स्ट्रक्चर, ते आपल्याला पुढे अभ्यासायचं आहे. टॉपिक आहे मुवमेंट अँड लोकोमोशन. या टॉपिकमध्ये या मसल्सची अधिक माहिती येईल. तर बघा, पुढे असा भाग याच्यामध्ये आलेला आहे, तो म्हणजे मसल्सचे 2 प्रकार. द टाईप ऑफ स्केलेटल मसल. देर आर 2 टाइप्स ऑफ स्केलेटल मसल. These 2 types are based on number of quantity of myoglobin. There are 2 types of skeletal muscles. कोणते प्रकार म्हणतोय? स्केलेटल मसल्सचे 2 प्रकार पडतात. ठीक आहे. स्केलेटल मसल्स are of 2 types. They are red muscles and white muscles. The 2 types of skeletal muscle, they are based on the number of myoglobin molecule present in it. They are red muscles and white muscles. हे प्रकार कशावरून पडतात? तर त्या मसल्स मध्ये मायोग्लोबिनचं प्रमाण किती आहे? What is myoglobin? It is a kind of muscle protein. मायोग्लोबिन, ज्याप्रमाणे आपल्या रक्तामध्ये हिमोग्लोबिन असतं, हिमोग्लोबिन it is the iron containing red pigment present in the RBC. Myoglobin, it is the respiratory pigment प्रेझेंट इन द मसल. स्नायूमध्ये असणार हे प्रोटीन आहे. ग्लोबिन म्हणजे प्रोटीन. ठीक आहे. आणि
याचा रंग कसा आहे? इट इज ऑल्सो रेड कलर्ड. मायोग्लोबिन इज अन आयर्न कंटेनिंग रेड पिगमेंट present only in muscle. Hemoglobin, it is also red colored respiratory pigment, but hemoglobin is present in RBC and myoglobin is present in muscle. मग ज्या मसल्स मध्ये मायोग्लोबिनचं प्रमाण खूप आहे, if the myoglobin is in large quantity, large number, myoglobin is in large quantity, the muscles are known as red muscle. And if the myoglobin is in less quantity, these muscles are known as white muscles. Thus, two types of skeletal muscle based on the quantity of protein. आणि मग आता या मसल्सला मायोग्लोबिनमुळे आणि हिमोग्लोबिनमुळे ऑक्सिजनचा सप्लाय होतो. ठीक आहे. मसल्स गेट द ऑक्सिजन फ्रॉम मायोग्लोबिन अँड हिमोग्लोबिन. तर अशा प्रकारे आज आपण मसल्स म्हणजे काय, मसल्सचे कॅरेक्टरिस्टिक्स, त्याचप्रमाणे स्केलेटल मसलचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि स्केलेटल मसल्सची रचना, त्याच्यामध्ये असणारं सार्कोमियर याचा अभ्यास केला. या ठिकाणी मी थांबतो. पुढील भाग नंतर बघू.